पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। होळीची सगळी तयारी झाली आहे। आजचा मान तुझा आहे। गावाची होळी आहे, तिच्या हाताने पेटवणार नाही भाऊजी, बरोबर आहे बघा तुमचं। ही होळी ना सगळ्यांच्या हातने पेटली पाहिजे, मी एकटी नाही पेटवणार। अगं पण आप्पे नाही ताई, आजचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलंय ना एकत्र, मग सपारी आता इथं काय होळीचा बॉम्ब लायलाय होय? टिप्या तू इकडे कस काय? काय नाही, ते व्हिडिओ व्हायरल झाला ना, त्याच्यामुळे राडा झालाय। हे आंदोलन सगळं आताच्या आता थांबवायला लावलं। फोन आलाय वर, सगळ्यांना लेखी द्यायला लावलंय, तुमचे पैसे मिळतील म्हणून ह्यांना। काय 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 सपारी, अरे मोठ्याने बोल की, ऐकू आलं आम्हाला, मोठ्याने बोल। मी सगळ्याला लेखी देतो की तुम्हाला तुमचे पैसे लवकरच मिळतील। आता पण हे सगळं आंदोलन वगैरे थांबवा तुम्ही। तुझ्यामुळे झालं बघ। एवढा 6 महिन्याचा प्रश्न एका दिवसात सुटल असं वाटलं नव्हतं। खरंच बाई आप्पे, आज गावची आस आहेस तू। नाही नाही, तुम्ही सगळेजणी आज गावची आसात बघा। नाही खरंच, अपर्णा आमची सून आहे याचा आम्हाला फार अभिमान आहे। खरंच वहिनी, तुम्ही लय भारी काम केलंय आज। पण नवीन होऊ घातलेले आमदार सुजयराव कदम यांच्या वतीनं मी इथं एक नवीन मुद्दा मांडतो। सरकारकडनं जेव्हा पैसे यायचे तेव्हा येतीलच, पण तोपर्यंत या गावचा कंत्राटदार म्हणजेच मी हंबीरराव सरकार, मी तुम्हाला आश्वासन देतो की आपल्या गावचा शौचालयाचा प्रश्न मी मार्गी लावेन। हे सगळं खरं तर तू केलेस, ह्यालेच आता क्रेडिट घ्यायला। आपल्या गावातलं प्रत्येक संडास त्याचं काम पूर्ण करण्याची जबाबदारी मी सरकार स्वतः घेतोय। अगं पिऊताई, आपलं काम झाल्याशी मतलब, आणि हाच तर फरक आहे ना, राजकारणी असतात आणि खरंच काम करण्यात। आणि तुम्हाला तर माहितच आहे, सरकारने एकदा शब्द दिला की मग तो मागे पुढे पाहत नाही, आणि त्याने दिलेला शब्द हा पुरा केल्या वाचून राहत नाही। सरकारांचा भावी आमदार सुजयदादांचा, भावी आमदार सुजयदादांचा। थांबा, हेच तर चुकतं आपलं, आपल्याला जय म्हणायची सवय असते। का कुणासाठी गरज आहे का? हे काय दिसत नाही आपल्याला। मी आंधळी असून मला दिसतंय, उद्या उद्या करायचंच असेल, ज्यांनी घोषणा कराय भाग पाडली ना त्यांचं करा।
हे गावात असून ह्यांना कधी दिसलं होतं का हे? आपली तुझ्यासारखी पोरगी प्रत्येक घरात यावी बर का. तू कलेक्टर नक्की हो आणि ह्याच गावात कामाला ये. अप्पी आमची कलेक्टर. चला आता होळी पेटवायला घेऊया. चला. वाईटपणा जळू दे. आपलं गाव आणि आपला देश भ्रष्टाचार मुक्त होऊ दे. अप्पे आज हो खुश, घे नाचून, पण मी माझ्या अपमानाची परतफेड करणार आणि उद्याच करणार, ती पण व्याजासकट. हॅपी होली. एवढा अरे आज सण आहे, आजच्या दिवशी तरी तोंड नीट कर की. रंगपंचमी खेळायला आपण काही लहान पोर आहेत का? सरकार आज लहानच व्हायचं आपण, रंगपंचमी आहे ना. असं म्हणतोयस? मग ये घे. झाली का तुमची मोठ्यांची रंगपंचमी? का टाकू? हा अरे काय करतोय स्वप्न्या? तुला लहान पोरगा पाहिजे होता ना? हे बघ, आपल्या घरातला सगळ्यात मोठा ज्ञानी, ज्याचा मेंदू लहान पोरावानी. अरे दादा, रंगपंचमीला लहान व्हायलाच पाहिजे की. अरे काय नको नको नको, त्यांचं ठीक आहे मोठ्या माणसांचं, तुम्ही का असं बोटाने रंग लावताय? अरे भराव कितीला? हा भराव. वेट युअर परमिशन काका. मला कायच कळना कोण काय बोलतंय. अप्पे, का नाही रंग लावायचा तुला? आओ बाबा, मला पहिला रंग अर्जुनच्या हातनं लावायचा. मग आता ठरलं, अजिबात तिला कोणी रंग लावायचा नाही. चला चला चला. तर आम्ही मुद्दाम लावणार. चला चला चला, खाली चला खाली चला. नाही ह्याला काय अर्थ आहे बाबा? ती नाही म्हणती ना. थोडासा लावतो ना. नाही पण आता अर्जुन भाऊचे 2 दिवस येणार नाही, मग 2 दिवस ही अशीच राहणार आहे का? एक बस पिवताई. नाही नाही चला चला, नाही लावायचा म्हणलं ना. ह्याला काय अर्थ आहे? चला चला चला, खाली चला चला. होली आहे, होली आहे, होली आहे. चोर आहे, चोर. सरकार, चोर घुसला, चोर.
वॉन्टेड ऑन पब्लिक ऑन. त्याला का मारताय तुम्ही? अगं आम्हाला वाटलं ते चोरच आहे. थांब थांब पण थांब तुला तर कलर कसा लावू काय जागाच नाही शिल्लक. तुझा पप्पा कुठे आहे ग? ते बघा तिकडे गेले मला आता सोडून. सरकार 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 बोल की. मी यशाला रंग लावून आलो. हा? बर ये. हा विन्या इकडे. याच्याकडे चाललायस ना? ही 100 रुपये दे त्याला. सणासुदीचा दिवस आहे. घरी जाताना म्हणावं मिठाई घेऊन जा. हा? ए यशा अजिबात कोणी अपील रंग लावत ना. सरकार अहो बापून पण द्या की 100-200 रुपये. आपल्याला घरातले नोकर आहेत ते पण. होय का आपले कुठे आहे बापू? आई मी आते. अगं ए अप्पी दीदी कुठे निघालास? तुला तर रंग रवायला आलोय. अगं छकुले मला नाही खेळायचा रंग. का? अगं तुझी आप्पी दीदी म्हणती मला पहिला रंग अर्जुन भाऊजीच लावणार. पण छकुले तिला असं सोडायचं नाही बरं. पकड. छकुले गप्पच. दिप्या नाही म्हणलं नाही का? छकुले नाही सांगितलं नाही का तुला? दीदी चिटिंग आहे. तू माझ्या टिप्पण नव्हतीस का नाही? अगं बाळा अर्जुननी कलर लावले किती की बाहेर खेळायला. हा हे चिटिंग आहे बरं का अप्पी दीदी? नाही ग. असून दे गे. ती रोमांस असते. तुला नाही करायचं. रोमांस म्हणजे काय आता? ही अगं रोमांस म्हणजे जाऊन दे. तुला परत सांगतो. तू आधी दीदीला कलर लाव मग सांगतो तुला. गप्पच. अप्पी दीदी तू बाहेर येणार तर मी इथलेच रंग फेकणार. थांब. माझ्या भात आतरण टाकायचं नाही. होय तिकडं होय तिकडं. सगळं साफसफाई मला करायला लागेल. कळत नाही का तुम्हाला? मग तुम्हाला लाव का? 2 थोबडी देऊ का? वाईच. वय ती म्हणते ना आता की मला अर्जुन आल्यावर रंग लावल. हा तर तुमची काय घाई चालली रंग लावायला तिला? एक मिठाचा खडा आहेच या ठिकाणी. कसला मिठाचा खडा? मग ती काय बोलली ते नको का कळायला तुम्हाला? हॅलो बंटी. काय काय कशाला झोपमोड करते? अरे मुडद्या तुझी झोप मोड होती इथं माझी झोप उडाली. अरे बघणार इथं सगळी रंग खेळत्यात. आता ती फरशी खराब होईल आणि आता ती पुसून पुसून माझा जीव जाईल रे. मरीन मी. गे बस काय मरत बिरत नाही. ठेव फोन. कसला उरपाट्या काळजाचा आहेस रे. अरे कर ना काहीतरी पैशाचं. ए आई काल काय झालं माहिती ना तुला? त्या आप्पीन त्या आप्पीला तर ना सोडूच नको अजिबात. आता मी आज जाऊन बसली म्हणते रंग तर मला अर्जुनच लावील म्हणून. काय मग काय तर दार लावून बसली आत. हॅलो बंटी. हॅलो काय बाया काय झालं काय माहिती या पोराला? अप्पे तुला आज कसा रंग लागतोय ना ते बघच. असं करणार आहेस वे तू आता? काय म्हणलं होतस? येतो म्हणलं होतस ना? का नाही आलास तू अर्जुन? आज मला खरंच तुझी लय आठवण येते. तू इथे असताना तर नक्की काहीतरी स्पेशल केलं असतं माहितीये मला. तू नाहीयेस ना. जाऊ दे. तुला यायचं तेव्हा ये. मी करते तोवर अभ्यास.
कोण आहे? अगं आप्पे मी आहे बाबा. बाबा हा आले आले. अगं आप्पे चल की बाहेर, इथं काय बसलीस? बाबा 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 प्लीज नको. मी बाहेर आली ना तर मला परत रंग लावतील. नको नको, खरंच मला माहिती आहे. हो अगं पण तू आता अशी ते एकटी बसतीस, मला कस तरी होतंय ग. हो काही नाही त्यात काय, मी आपला अभ्यास करत बसते की. आज सणासुदीचा अर्जुन बी ड्युटीवर गेलाय. बाबा अहो तो ड्युटीवर आहे म्हणूनच आपण सण साजरा करू शकतो का नाही? आप्पे माझ्या अर्जुनानं नशीब काढलं बघ, त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. अगं काल जे तू काही होळीला केलंस की नाही, त्याच्यानं माझी छाती नुसती अभिमानानं फुलून आली होती बघ. अगं सगळ्यांना मी हेच म्हणत होतो, माझी सून आहे, माझी सून आहे. अहो बाबा तुम्ही, बापू, अर्जुन, तुमच्यासारखी माणसं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत ना, म्हणून मला धाडस करता येतं. नाही तर माझ्यात कसलं आलं एवढं धाडस? तू कर अभ्यास, मी येतो. हॅलो हॅलो आप्पे. आप्पे अगं घात झाला. कोण बोलतोय? एक मिनिट, काय झालं? अगं ती सुली आहे ना, ती सुलीचा नवरा तिला लय मारतोय. खालती रात्री आपल्यासोबत थांबली होती ना म्हणून. काय? हो अगं ती वीटभट्टीवर काम करत होती आणि तो तिथं येऊन तिला मारतोय. बरं बरं तुम्ही सगळ्यांना घेऊन पुढे, मग मी आलेच. हो तू लवकर ये लवकर ये. या अपर्णा सुरेश माने या, वेलकम. कोण हाय का इथं? ताई रंगपंचमीच्या शुभेच्छा. आम्हाला कळलंय पहिला रंग तुम्ही तुमच्या नवऱ्याकडून लावून घेणार आहे. नाही हरकत नसेल तर आम्ही लावू का रंग?